ठिकाणी सिंचन परिषदेच्या उद्घाटनासाठी आलेले आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार विखे पाटील साहेब, जलसंपदा विभागाचे सचिव बेलसरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले, खास करून ज्यांचं पहिलं सत्र आहे ते राजेंद्रदादा पवार, या तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, सिंचन परिषदेचे अध्यक्ष हे दिमा मोरे सर, धुमाळ साहेब, गुणाले साहेब, व्यासपीठावर असलेली सर्वच नेते मंडळी, उपस्थित सर्व शेतकरी आणि काही अधिकारी आणि बंधू भगिनींनो, मला आमच्या महाविद्यालयामध्ये सिंचन परिषद घ्यायचं 2 वर्षापासून चाललं होतं आणि ज्यावेळेला मोरेसाहेब माझ्याकडे आले त्यावेळी मी होकार दिला, परंतु कोरोना काळ आला, त्याच्यानंतर पुन्हा निवडणुका आल्या आणि हे सिंचन परिषद लांबत गेली आणि शेवटी आता योग आला. मी या ठिकाणी आत्ता मोरेसाहेबांनी सांगितलं, पण मी पार्श्वभूमी या महाविद्यालयाची सांगणार आहे की या सांगोला तालुक्यामध्ये उच्च शिक्षणाची सोय नव्हती, म्हणून कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके या तालुक्याचे पहिले सभापती संभाजीराव शेंडे, बजरंग आबा लोखंडे आणि त्यांच्या काही सहकार्याने 1970 साली या संस्थेची स्थापना केली. परंतु कॉलेज सुरू करायला 78 साल उजाड आणि 1 ऑगस्ट 78ला 90 मुलावरती आर्ट शाखा सुरू केली आणि ती सुद्धा ही इमारत होती, ती विद्या मंदिरचं जे हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्येच केली. त्यानंतर 81 साली पुन्हा कॉमर्स शाखा सुरू केली, 91 साली सायन्स सुरू केले आणि 97 सालापर्यंत हे महाविद्यालय विद्या मंदिरच्या संस्थेमध्येच भरत होतं. परंतु तिथं पूर्वी 8वी ते 11वी होतं, पुन्हा 5वीपासून सोडले, 10वी 12वीपर्यंत गेल्यामुळे जागा, आणि ही जागा खरेदी करून संस्थेनं ही इमारत बांधली आणि 97 साली हे इथं कॉलेज भरायला सुरुवात झाली. या कॉलेजमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाकडे आर्ट, सायन्स, कॉमर्सचे फक्त 900 विद्यार्थी आहेत. परंतु 1999 साली पहिल्यांदा शिवाजी विद्यापीठामध्ये आमचा एकमेव अर्ज गेला होता BCS चालू करायचा, BCA, परंतु डिसेंबरच्या आत अर्ज गेला नाही, म्हणून आम्हाला त्या वर्षी परवानगी मिळाली नाही आणि मग 2000 साली मात्र कोल्हापूर विद्यापीठामध्ये 4 कॉलेजला मान्यता मिळाली आणि त्यावेळीपासून इथं हे BCS, BCA, BSc कॉम्प्युटर, MSc कॉम्प्युटरपर्यंत चालणं चाललं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्यावेळेला कोल्हापूर विद्यापीठामध्ये ती 4 जिल्ह्याचं विद्यापीठ होतं, त्यामुळे मेरिट लिस्ट 10ची असायची, परंतु जवळजवळ 5 ते 7 विद्यार्थी आमचे असायचे. आणि 4000 साली सोलापूर विद्यापीठामध्ये आता एकच जिल्हा असल्यामुळे 5 मेरिट, तर 14 साली पहिले 10 ओळीनं विद्यार्थी हे आमचे होते. आणि यावर्षी सुद्धा जे झालं ते आता 5च्या 5 विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचे आहेत. आणि आत्तापर्यंत 20-22 वर्षामध्ये जवळजवळ 2500च्या वरती मुली ते देशात आणि परदेशामध्ये नोकरीला आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक बापूसाहेब झपके, संभाजीराव शेंडे यांनी ज्या उद्देशानं खेडेगावातल्या मुलांना शिक्षण मिळावं, त्यांची मुलींची, आता माझी काही मुलं शिकली पुण्याला, 40,000 हॉस्टेल फी आहे, म्हणून आम्ही इथं मुलींचं 300 मुलीचं वसतिगृह आहे, 150 मुलांचं वसतिगृह आहे. आत्तापर्यंत 6,000 रुपये त्यांच्याकडे घेतो, तो आता 9,000, वर्षाला 9,000 फक्त हॉस्टेल फी आहे. एका रूममध्ये 4 कॉट आहे, गरम पाण्याची सुविधा आहे, सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. आणि एवढंच नाही तर कॉम्प्युटरचं शिक्षण, हे जे अत्याधुनिक कॉम्प्युटर जे येतील ते आमच्याकडे आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे करतो आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे तर सांगायला हरकत नाही साहेब, यावर्षी आमच्या 6 जागा भरल्या. नागपूरपासून माणसं आली होती भेटायला, मी सांगितलं येऊ नका, तर नाही म्हणले आम्हाला भेटायचं आहे. कशासाठी? पैसे, कोट रुपयाचा ऑफर. आम्ही सांगितलं आमच्या संस्थेपासून 78 सालापासून आम्ही 9 रुपया कोणाकडनं घेतला नाही आणि हे आज तागायत विद्यार्थ्याकडून नाही, शिक्षकाकडून नाही. आता हे आमचं कॉलेजच्या बच्चे सांगितलं
साहेब, आपण जलसंपदा मंत्री आहात, मी एक शेतकरी आहे आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की आमचा सांगोल तालुका हा सगळ्या योजनेमध्ये टेलला आहे आणि त्याच्यामुळे आमच्यावर फार मोठा अन्याय होतोय. मग मी सचिव साहेबांना बोललो की टेलला पाणी आमच्याकडे आलं तोपर्यंत डीपी जळला, डीपी दुरुस्त झाला तोपर्यंत कोळ्याला पिण्याच्या पाण्याची अडचण आहे म्हणलं. आम्ही गप्प बसलो, पिण्याच्या पाण्यासाठी सोडा. जुनिनीचे लोक मीटर लावून पैसे घेतात, त्यांना पाणी संपले त्यांना सोडा. आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पाणी आलं तोपर्यंत कॅनल फोडला, फुटला नाही. आणि ही प्रवृत्ती जी आहे वितरणामधली, ते तुम्ही जरा बारकाईने बघावं अशी मला आग्रहाची विनंती आहे. आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका. काय जे काय ते जे अधिकारी असतील ते काय करतायत हे बघा. तुम्ही कवठे महाकाळ ब्रँचला पाणी सोडलं, माझी विनंती आहे आपणाला की त्या ब्रँचला किती एमसीएफटी पाणी सोडलं आणि किती महसूल वसूल झाला, आटपडीला किती पाणी आणि आमच्या सांगोल्याला किती पाणी आणि किती महसूल वसूल झाला हे बघावं आणि त्याच्याप्रमाणे आपण वितरण व्यवस्था करावी ही आग्रहाची विनंती करतो. आपण इथं सिंचन परिषदेशी आला, त्या जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा इथं काही मंडळी आलेली आहे, त्या सर्वांचं मी संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. आणि 2 दिवस आपण इथं आहात, काही मी तर 2 दिवस तुमच्याबरोबर आहेत, पण काही उणीव असेल तर जरूर आनंद मानून घ्या. आम्ही तुमची सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही चुका असली तर त्याला आम्ही जबाबदार असू, परंतु आपण आनंद मानून घ्यावा आणि चांगलं करावं. 2 दिवस चांगला कार्यक्रम व्हावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. महाराष्ट्र सिंचन परिषदेकरता उपस्थित आमच्या विभागाचे सचिव माननीय संजयजी बेलसरे साहेब, या तालुक्याचे आमदार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार माझे मित्र सन्माननीय शहाजी बापू पाटील, ज्या संस्थेमध्ये ज्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं त्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय बाबूरावजी गायकवाड, या विभागाचे मुख्य अभियंता मान्य धुमाळ साहेब, गुणाले साहेब, सिंचन परिषदेचे अध्यक्ष आदरणीय डी.एन. मोरे साहेब, कृषी विज्ञान संस्थेचे बारामतीचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र पवार, भारतीय जनता पक्षाचे आमचे माजी जिल्हाध्यक्ष मान्य शहाजी पाटील पवार, मान्य श्रीकांतजी देशमुख, विद्यमान आमचे अध्यक्ष श्री चेतनसिंह केदार, आदरणीय डॉक्टर संजीवनीताई केळकर, सांगोला तालुका शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, पाणी परिषदेचे सर्व सदस्य, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी, विमलताई बेलसरे स्फूर्ती जल पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला त्या पाणी वाटप संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रवीणजी परिचालक, ज्यांचा नामोल्लेख राहिला असेल ते सर्वजण मला क्षमा करतील, आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र. महाराष्ट्र सिंचन सहयोग परिषदेच्या या निमित्तानं आज आपल्यासमोर उपस्थित राहताना, या निमित्तानं आज स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, तर त्यांच्या स्मृतीला मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो. आणि आदरणीय डॉक्टर दिमा मोरे साहेब आणि आदरणीय बाबूरावजी गायकवाड साहेब यांनाही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. या परिषदेचं आयोजन करताना आपण मला आवर्जून बोलावलं म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. त्या परिषदेच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती म्हणजे महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून त्यावेळी आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि आदरणीय गणपतरावजी देशमुख त्यांनी या राज्यातील दुष्काळी भागाच्या एकूण पाणी उपलब्धतेबद्दल
साठी मोठं काम सुरू केलं. आपले शहाजी बापू त्यावेळेस त्या सदस्य होते त्या समितीवर. आणि सगळी जी जलतज्ञ मंडळी होती, मग त्यावेळी मात्र भुजंगराव कुलकर्णी होते, वाल्मीचे माता वराडे साहेब होते, जंगले साहेब होते. आज दुर्दैवानं ते आपल्यामध्ये नाही आहे. नंतर दिमा मोरे साहेब त्यांच्यामध्ये सहभागी झाले आहेत. असे अनेक जलतज्ञ त्याच्यामध्ये आले. आणि महाराष्ट्र पाणी परिषदेकरता एक व्यापक असं डॉक्युमेंट तयार झालं की जे आज राज्य सरकार मार्गदर्शन म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर करत आहे. एक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारून मग त्यावेळी चितळी समिती पुढे तुमचे साक्षी झालेले आहे. इतकं मोठं काम राज्यामध्ये कधी घडलं नाही. पण दुर्दैवानं महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासंबंधी ह्या सगळ्या लोकांनी उचललेली जी पावलं आहेत त्याला लवकर मान्यता मिळाली नाही. परंतु मला मान्य राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की 2014 ते 19 मध्ये मुख्यमंत्री असताना या परिषदेने त्यांच्यापुढे जे सादरीकरण केलं आणि ती भूमिका त्यांनी स्वीकारली आणि शेवटच्या मंत्रिमंडळामध्ये या नदीजोड प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली. हे पश्चिम वाहिन्याचं पाणी जे आता गोदावरी खोऱ्यामध्ये आणायचं आहे हे सगळ्यात तुटीचं खोरं आहे. परंतु म्हटलं 2.5 वर्षामध्ये 19 नंतरच्या निवडणुकीनंतर 2.5 वर्ष जरा या संपूर्ण प्रकल्पाला मोठी त्या ठिकाणी मोठा सेटबॅक बसला, पिछाड झाली. परंतु पुन्हा एकदा मान्य देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आता देवेंद्रजींनी आता या सगळ्या प्रकल्पाला चालना दिलेली आहे. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात दुष्काळमुक्त करण्यासंबंधी जे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आपले नेते विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी जे त्याला उच्चतम प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रामध्ये या नदीजोड प्रकल्पाचं काम माननीय देवेंद्रजींनी हाती घेतलेलं आहे. मला खात्री आहे की या खात्याचे मंत्री म्हणून की निश्चितपणे या राज्याला दुष्काळमुक्त करण्यासंबंधी स्वप्न जे लोकांनी पाहिले असतील ते पूर्णत्वाला जातील अशी खात्री मला या निमित्त आपल्याला द्यायची आहे. तर म्हणजे या सगळ्या शासनाच्या या सगळ्या वाटचालीमध्ये काही सकारात्मक काही नकारात्मक अशा प्रकारच्या भूमिका असतात, त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते ह्या तज्ज्ञांनी खरं अभ्यासलेलं आहे. आणि त्यासाठी अशा प्रकारची परिस्थितीची गरज आहे की ज्यामध्ये शासनाने जे उचललेली पावलं आहेत त्यातून काय आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येईल, कोणती भूमिका शासनाने स्वीकारली पाहिजे, कोणतं धोरण शासनाने स्वीकारलं पाहिजे, अशा ज्या सूचना आहेत या परिषदेच्या माध्यमातून शासनाला केल्याच्या नंतर निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू अशी प्रकारची खात्री मी मोरे साहेबांना देऊ इच्छितो. आजच्या परिषदेत जर आपण विषय पाहिला तर हवामानातील दोलायमानता आणि सिंचन व्यवस्थापन अशा प्रकारचा एक महत्त्वाचा विषय आजच्या काळामध्ये आपण काळाला अनुरूप आपण ठेवलेला आहे. क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट काय आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट काय आहे, एक्सटेंडेड रेनफॉल, आता पावसाच्या दिवसमान वाढत किंवा त्याची दिवसमान पावसाचे कमी होत चाललेले आहे किंवा पावसाला विलंब होत चाललेला आहे, त्याचे परिणाम पाण्याच्या साठ्यावर व्हायला लागलेले आहेत. त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे असे वेगळे विषय मला वाटतं या परिषदेच्या माध्यमातून चर्चेला जातील अशी मला अपेक्षा आहे. खरं आता सिंचन व्यवस्थापन पूर्वी फक्त शेतीपुरतं मर्यादित होतं. शेतीला पाणी मिळालं पाहिजे, कालवे निघाले पाहिजे. परंतु वाढत्या शहरीकरणाबरोबर वाढत्या आधुनिकीकरणाबरोबर बिगर सिंचनाचं आरक्षण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि ती खरं चिंतेची बाब आहे. कारण वाढत्या शहरीकरणाबरोबर जे पाणी धरणातून शेतीचं वापरलं जातं ते परत शेतीमध्ये गेलं पाहिजे. 80% पाणी ही मूळ संकल्पना होती. दुर्दैवानं काळाजोगामध्ये शहरं वाढली, बिल्डरांची संख्या वाढली, पण मात्र शेतीचं पाणी शहराकडे गेल्यामुळे शेतीचं प्रमाण, पाण्याच्या टक्केवारी शेती कमी होत चालली. दुर्दैवानं जे टेलचे शेतकरी त्याचा उल्लेख मान्य गायकवाड साहेबांनी केला. सांगोल्याच्या ठिकाणासारख्या तालुक्याला
आता पाणी कमी पडायला लागलं. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये मला वाटतं त्या भागातली जी आर्थिक स्थैर्यता आहे किंवा मग त्या भागातील सिंचन व्यवस्थेला होणारा जो ताण आहे, त्यातून मला वाटतं या परिषदेच्या माध्यमातून काही सूचना आपण शिफारशी शासनाला केल्या पाहिजे असं माझं नम्र मत आहे. कारण पारंपरिक सिंचनाच्या पद्धतीमध्ये आता काळाच्या ओघात आपण स्वतःला बदललं पाहिजे. प्रवाही सिंचनाच्या माध्यमातून आता लोकांना एक सवय लागली, कॅनॉलमधून पाणी घ्यायचं, चाऱ्यातून पाणी घ्यायचं, त्यामुळे पाणी टेरलं जात नाही. आम्ही गेल्या आठवड्यामध्ये मी भोपाळला मोहनपुरा योजना पाहायला गेलो होतो. तर मध्य प्रदेश सरकारनं ते मोहनपुरा डॅम आहे, तो 20 TMची क्षमतेचा आहे आणि दुसरा एक शेजारी डॅम येतो, काय त्याचं नाव कुंडलवाड, तर त्याची क्षमता 20 TMची आहे. पण त्या धरणातून कालवेच नाही आहेत. प्रेशराइज इरिगेशन सिस्टीममधून पाईपलाईन थेट पाणी त्यांनी शेताला आणलेलं आहे. सगळ्या क्षेत्राला त्यांनी त्या 20 हेक्टरचा 40 हेक्टरचे असे ब्लॉक तयार केले. तिथं त्या पाईपलाईनमधून त्या लोकांना पाणी दिलेलं आहे. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2.25 लाख हेक्टरवर आज फक्त पाईपलाईन पाणी दिलं जातं. ही देशातली सगळ्यात मोठी योजना आहे. 2.25 लाख हेक्टर. पुढे प्रवाही पाणी नाही आहे, पुढे चाऱ्या नाही, पुढे काही नाही. स्काडा जी सिस्टीम त्यांनी बसवलेली आहे मी ती पाहायला गेलो होतो. पण तिकडे त्या ठिकाणी काही मोनोक्रॉप आहे, फक्त एकच गव्हाचं पीक होतं. आपल्याकडे जर स्काडा सिस्टीम लावायची आहे त्यामध्ये आपल्याकडे मल्टिपल क्रॉपिंग आहे. तो घास करतात, फळबागा करतात, ऊस करतात. प्रत्येक पिकाला पाण्याची सायकल वेगळी आहे. काही पिकांना 8 दिवसाला पाणी लागतं, काही पिकांना महिन्यातून पाणी लागतं. तर त्या स्काडा सिस्टीम कशी डिझाईन करता येईल त्या सूचना मी दिल्या त्या दिवशी. परंतु मित्र, त्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. पाशुभावन कमी करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात सोलर पॉवर यायला लागलेत. मान्य देवेंद्रजींनी अतिशय विशेष पुढाकार घेतलाय. NTPC आता थर्मल पॉवरच्या ऐवजी, हायड्रो पॉवरच्या ऐवजी सोलर पॉवर, म्हणजे आपले जेवढे धरणं आहेत त्या धरणाच्या फ्लोटिंग सोलर बसवायचे की ज्यामुळे पाशुभावन कमी होईलच, परंतु अतिरिक्त विजेचं उत्पादन सोलर पॉवरच्या निमित्तानं आमच्या महामंडळाला होईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. कारण आपले महामंडळ दिवसेंदिवस हे याचं स्वायत्ता कमी होऊन ते परवलंबी झालेले आहे. आणि शासनाच्या अनुदानावर आता महामंडळ आपली चालतात. माझा प्रयत्न एक वर्षभरामध्ये आम्ही सूचना दिलेल्या आहे की महामंडळ स्वायत्तच पाहिजे, महामंडळाला स्वतःचे निर्णय घ्यायचे अधिकारच पाहिजे, तरच आपल्याला पुढे चांगलं काम करता येईल. आणि त्यासाठी उत्पन्नाचे स्रोत काय आहेत ते उत्पन्नाचे स्रोत शोधले पाहिजे. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. अशा प्रकारच्या मी आता कामाला सुरुवात केली. पण मुद्दा मी सांगत होतो की आजच्या परिषदेचा उद्देश जो आहे तो सिंचन व्यवस्थापनाबरोबर त्यामध्ये आधुनिक सिंचनाच्या तंत्रज्ञानाचा वापर करणं, त्या अंमलबजावणीमध्ये अडथळे दूर करणं आणि त्या सिंचन व्यवस्थापनाला दिशादर्शक अशा काही सूचना आपण जर करू शकलो तर मला वाटतं, कारण पाणी तेवढंच आहे, धरणाच्या मर्यादा तेवढ्याच आहे, पण उपलब्ध पाण्याचा वापर प्रभावीपणे कसं करता येईल आपल्याला हे आजच्या काळात सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. मला वाटतं या परिषदेच्या निमित्तानं तो एक मोठा आपल्याला काम करता येईल. खरं सिंचनाचा इतिहास पाहिला तर आपण पूर्वी विहीर बागायत होतं, पूर्वी कॅनॉल बागायत होतं, पारंपरिक कार्यपद्धतीवर आपलं सिंचन सगळं होतं. आता ती परिस्थिती राहिली नाही. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आता हे सगळं पाण्याच्या येणाऱ्या मर्यादा आहेत. आणि म्हणून आज आपण काय चर्चा करतो की हे जे गोदावरी उल्हास खोऱ्यातलं पाणी जे आहे कोकणामध्ये वाहून जाणार आहे समुद्राकडे, ते पाणी आणता येईल का? अतिरिक्त कृष्णेच्या लवादानंतर जे कृष्णा खोऱ्यातलं जे पाणी अजूनही पुराचं पाणी म्हणून वाहून जातं समुद्राला, ते पाणी आपल्याला वळवता येईल का? नीरा खोऱ्यामध्ये, भीमा खोऱ्यामध्ये आणता येईल का? एक व्यापक दृष्टिकोन या निमित्तानं आमच्या विभागाने स्वीकारलेला आहे. निश्चित आम्ही आपल्या सिंचन परिषदेचा आयोगाचा आम्ही त्या निमित्तानं मार्गदर्शन घेऊच आपण. परंतु पारंपरिक मी म्हटल्याप्रमाणे या सिंचन पद्धतीतून बाहेर आता आलं पाहिजे. त्या दृष्टीने राज्य सरकारने सुद्धा एक धोरण स्वीकारलं पाहिजे. आणि धोरण काय असावं त्यासाठी मोरे साहेब आपलं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. बेलसरे साहेब अतिशय तज्ज्ञ अधिकारी आहेत,
त्यांचं पूर्ण आयुष्य त्या खात्याच्या सुधारण्यामध्ये गेलं आहे. तज्ज्ञ अधिकारी आम्हाला लाभलेला आहे. अशा तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून मला वाटतं या संबंधीचे काही सूचना केल्या पाहिजे असं माझं मत आहे. तर म्हणजे राज्याची सिंचन क्षमता ज्यावेळी राज्य निर्माण झालं त्यावेळी 3.86 लक्ष हेक्टर होतं. पण आता सिंचन राज्याची सिंचन क्षमता 55 लाख हेक्टर झालेली आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात, तरी आपण 22% पुढे गेलो नाही म्हणतात. किती टक्के सिंचन किती? 22%, 22% पर्यंत आपण आहोत. आज त्याच पाण्यावर आपण चर्चा करतो, त्याच उजनी धरणाच्या पाण्यावर चर्चा करतो आपण. की जे उजनी धरण, पूर्वी उजनी धरणाचं पाणी सांगोल्यापर्यंत गेल्याची खात्री नव्हती. आज सोलापूर महानगरपालिकेला 4 TMC पाणी वर्षाला लागतं, पण केवळ पाईप हायकोर्ट झाला 4 TMC. सगळं मिळून सोलापूर महानगरपालिकेची गरज 4 TMC वर्षाची, आणि ते पाईपलाईन नसल्यामुळे आम्ही दरवर्षी 24 TMC पाणी वापरतो, वाया घालतो. मी पालकमंत्री होतो, मी आकडेवारी पाहिली त्यावेळेस. आणि त्या 20 TMC नदीतून पाणी जातं म्हणून बरेच कारखाने उभे राहिले. उद्या ते 20 TMC पाईपलाईन झाल्यानंतर खरं म्हणजे मोठं आव्हान तयार होणार तुम्हाला, की नदीमध्ये पाणी सोडावं लागणार की नाही. आता उजनी धरणाचं एक मोठ्या प्रमाणात, आता मी आताच आम्ही सचिव साहेबांना सांगत होतो की आता त्यामध्ये ड्रेझरिंग काम सुरू केलं पाहिजे. पुढचे 3 महिने आपल्या हातामध्ये आहे. ड्रेजिंग करून तिथला गाळ माती मिश्रित वाळू काढली पाहिजे. 3-4 महिने आपल्या हातात आहे. आपल्याकडे सगळ्या वाळू माफियाने जो अच्छा घातलेला आहे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आपण. आता ही ड्रेजिंग कॉर्पोरेशनच्या भारत सरकारची कंपनी आहे, त्यांच्यामार्फत एखादी बिल्डिंग तयार करा. परंतु धरणामध्ये जे धरणाची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे ती सुद्धा आपल्याला वाढवता आली पाहिजे. त्याच्यामध्ये जायकवाडी असेल, उजनी असेल, आणि बरेच धरणं आहेत. आपण आता सर्वे करतो आपण. आमच्याकडे गंगापूर आहे नाशिक जिल्ह्यातलं, किंवा मुळा डॅम आहे. नुसतं मुळाचा गाळ काढला तरी 2 TMC पाणी उपलब्ध होतं. अशा संबंधी आपण मला वाटतं याच्या बाबतीत काही लक्ष आपण परिषदेमध्ये याची चर्चा. जो बिगर सिंचनाची आरक्षण वाढत चाललेलं आहे ते कमी होईल, म्हणजे 80% पाणी पुन्हा सिंचनाकरता मिळेल. या दृष्टीने मला वाटतं आपल्यासारख्या तज्ज्ञ मंडळींनी आम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे आज सॅटेलाईट नकाशे, GI सिस्टीम आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, कितीतरी आता आपण नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आपण आताच त्या स्वयंचलित हवामान केंद्राचं उद्घाटन केलं आहे. अशा अनेक आता साधनं उपलब्ध झालेली आहेत की ज्यामध्ये आपल्याला या संबंधीचा विचार आपल्याला करता येईल, की ज्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे पाण्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. म्हणून उपलब्ध पाण्याचा प्रभावी वापर कसा करता येईल, मग तो पिण्यासाठी असेल, सिंचनाकरता असेल, उद्योगासाठी असेल, या संबंधित तुम्हाला या निमित्तानं विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला वाटतं राज्याच्या सगळे जे प्रकल्प आहेत ते वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही आता काही पावलं उचलली. परंतु मला या निमित्तानं मनापासून आनंद आहे की आज राज्याचे आपले मुख्यमंत्री यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या कामाला प्राधान्य दिलेलं आहे. विशेष करून मला आता सांगितलं गेलं की सांगोल्याला सर्वाधिक 100 गावांचा समावेश या ठिकाणी माननीय देवेंद्रजींनी सांगोला तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी जे पाऊल टाकलेलं आहे, तर त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय मोठं काम त्यांनी पूर्ण केलं. टेंबू, म्हैसाळ योजना त्या आता पूर्ण झाल्यात. तिथे आता आपल्याला मोठं काम करायचं आहे. बाकी स्थानिक ज्या अडचणी आमच्या गायकवाड साहेबांनी मांडल्यात आपण विचार करू त्याचा. त्यामध्ये काही एकदम आता मी आत्ताच मंत्री झालो त्या खात्याचा, म्हणून आता या कृष्णा खोऱ्याचे प्रश्न वेगळे आहेत. कृष्णा खोऱ्यामध्ये सुद्धा जिल्ह्याचे प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येकाचे काहीतरी संबंध आहेत. तसं काय धरणाच्यावर प्रत्येकाचा आग्रह असतो माझ्या क्षेत्राला पाणी मिळालं पाहिजे. या सगळ्या एकत्रच विचार केल्यानंतर मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे मोरे साहेब पाणी उपलब्ध कमी आहे. जी आदरणीय खासदार साहेबांनी, आदरणीय गणपतराव देशमुख साहेबांनी सुरू केली जी चळवळ आहे पाणी परिषदेच्या माध्यमातून, आणि आपल्यासारखी जी मंडळी त्यांना मदतीला होता, त्यांना मार्गदर्शन करायला होता, म्हणून आज पाणी परिषदेचं स्वरूप जे आहे ते आज पुनर्तला जातं. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्याचा एक आनंद आहे. मला आठवतं कृष्णा खोऱ्याची स्थापना ज्यावेळी झाली, तत्कालीन स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर जोशी होते.
त्यांनी जो विचार केला, यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना विचार सुचत नव्हतं. राज्य दुष्काळी राहिलं पाहिजे अशी भूमिका पूर्वीच्या राज्यकर्त्यांची होती असं मला वाटतं. तर मनोहर जोशीने ज्यावेळी कृष्णा खोरे सुरू केलं त्यावेळेस त्याच्यावर टीका झाली, यानं काय कळतं. आज त्याच मनोहर जोशीने सुरू केलेल्या चळवळीला नंतर सगळ्या लोकांनी उड्या घेतल्या.